नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पाहू शकता, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. फाईलवर देखील सही झाली आहे. त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिला देखील पात्र असणार आहेत, त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. फाईलवर देखील सही झाली आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पैसे येण्याचा मार्ग कसा मोकळा झालेला आहे त्याची माहिती पाहूया. तर बघा, सर्व माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी, मोठी बातमी, आजच आले पैसे. लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज. महिलांनो, बँक खाते चेक करा. तर बघा, महिलांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे. पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. काय महत्त्वाची माहिती ती पाहूया. बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा तुफान प्रतिसाद मिळत असून आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या 2 दिवसात तब्बल 1,05,00,000 अर्ज मंजूर करण्यात आले. बघा, जर आपण पाहिलं तर 1,05,00,000 अर्ज जे आहेत ते मंजूर झालेले आहेत. तब्बल जर आपण पाहिलं तर सर्वच महिला या ठिकाणी पात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. काही महिलांचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट आहेत. त्यांनी देखील एडिट करून ते त्या ठिकाणी सबमिट करायचे. त्या महिला देखील त्या ठिकाणी पात्र होणार आहेत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, 1,05,00,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. 2 दिवसात या ॲपवर 1,40,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये जमा होणार आहे. बघा, 3,000 रुपये जो आहे तो महिलांच्या 17 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्रातील ज्या काही माता भगिनी आहेत, मग त्या माता भगिनी कोल्हापूरच्या असोत, साताऱ्याच्या असोत, सांगलीच्या असोत, नागपूरच्या आहेत, नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, किंवा मग कुठल्याही त्या माता भगिनी असतील तर त्या माता भगिनींच्या अकाउंटला 17 ऑगस्टला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, 3,000 रुपये त्या माता भगिनींच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्या फाईलवर सही देखील झालेली आहे. मी तुम्हाला ते देखील दाखवणार आहे. त्यानंतर बघा, त्या संदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तर बघा, पैसे येण्याचा मार्ग हाच मोकळा झालेला आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले की 1 कोटीहून अधिक महिलांच्या अकाउंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी ₹1 जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला होता. तर ती जी काही चाचणी ती यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितले. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर ₹1 रक्कम जमा करण्यात आली. बघा, प्रायोगिक तत्वावर ₹1 जे आहे तो या ठिकाणी काही महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिली. त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यात आज ₹1 जमा झाला नाही त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ज्या काही दुरुस्ती आहेत त्या करण्यात येत आहेत. दरम्यान आज महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेली ₹1 रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केलेली आहे. तर पाहू शकता, त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून त्यांनी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी झालेली आहे. म्हणजेच पैसे येण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. ₹1 जो आहे तो त्या ठिकाणी काही निवडक माता भगिनींच्या अकाउंटवर त्या ठिकाणी पाठवण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी चाचणी जी ती यशस्वी झाल्याचं त्या ठिकाणी त्यांना कळलेलं आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 17 तारखेला तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. त्या फाईलवर सही देखील झालेली आहे, ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पाहू शकता, अजित पवारांची फाईलवर सही. माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. गावागावात, पाड्यावर, वाडी वस्तीवर सगळीकडं माहिती झालं आहे की अशी योजना आली आहे. गावाकडं आई स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते, पण तिलाही वाटत असेल कुठंतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या अशा अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा अजितदादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच मी 6,000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी दिंडोरीत भाषण करताना म्हटले. तर बघा, 6,000 कोटींच्या फाईलवर देखील सही झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. सर्वच माता भगिनींना त्या ठिकाणी पैसे जे 17 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होणार आहेत. 3,000 रुपयांचा पहिला हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यासोबतच ज्या काही माता भगिनी आहेत ज्यांनी अर्ज भरले, तर त्या माता भगिनींचे जर अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झाले असतील त्यांनीही काळजी करू नका. एडिटचं
बटन आलेलं आहे, तुम्हाला कालच मी सांगितलेलं आहे. एडिटच्या बटनवर क्लिक करा, तो अर्ज एडिट करा, पुन्हा सबमिट करा. तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला देखील ह्या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येत आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहिलेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असते. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लगेच व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.